विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण लोकसाहित्य किंवा लोकवाङ्मय ही संकल्पना पाहणार आहोत. लोकसाहित्य म्हणजे काय, ही संकल्पना काय आहे या संबंधी चर्चा करणार आहोत. मानवाची पारंपरिक जीवन पद्धती, लोकमानसाच्या कृती उक्ती म्हणजे लोकसाहित्य असं आपण साधारणपणे म्हणत असतो. आपलं जे पारंपरिक जीवन आहे, पारंपरिक जीवनामध्ये आपण जे जे काही जगतो, जे जे काही कृती करतो, जे ज्या काही उक्ती आपल्या त्या पारंपरिक लोकजीवनातल्या आहेत, या सगळ्यांचा समावेश लोकसाहित्य या संकल्पनेत होतो. यात पारंपरिक जीवन पद्धतीतील विविध बाबींचा समावेश होतो, जसं लोककथा, लोकगीतं, म्हणी, उखाणे, वाक्प्रचार, रूढी, प्रथा, परंपरा, लोकसमजुती, सण, वार, उत्सव, व्रत, वैकल्ये, यात्रा, जत्रा, उत्सव अशा विविध बाबी ज्या पारंपरिक लोकजीवनाचा भाग आहे, अशा सगळ्या बाबींचा समावेश या लोकसाहित्य संकल्पनेत होतो. लोकसाहित्याला इंग्रजीत फोक लोअर असे म्हणतात. इंग्रजीमध्ये लोकसाहित्याला फोक लोअर असे म्हणतात. मराठीमध्ये लोकविद्या हा शब्द काही काळ वापरत होते, परंतु नंतर दुर्गा भागवत यांनी लोकसाहित्य हा शब्द या प्रकारसाठी वापरला आणि तोच शब्द पुढे रूढ झाला. हिंदीमध्ये लोकवार्ता असं या लोकसाहित्याला म्हणतात, हिंदीमध्ये. त्यानंतर सुनीती कुमार चटर्जी यांनी लोकसाहित्यासाठी लोकयान हा शब्द वापरलेला आहे. कृष्णदेव उपाध्याय यांनी फोक लोअरसाठी लोकसंस्कृती हा शब्द वापरावा अशा प्रकारचं त्यांनी म्हटलं होतं. अशा प्रत्येकाने वेगवेगळी नावं या फोक लोअरला किंवा लोकसाहित्याला दिलेली आपल्याला पाहायला सापडतात. साधारणपणे आपण मराठीमध्ये आज लोकसाहित्य हा शब्द वापरतो. यालाच अनेक जण लोकवाङ्मय असं सुद्धा म्हणतात. परंतु तसं सूक्ष्म पाहिलं तर लोकसाहित्य आणि लोकवाङ्मय या दोन्हीमध्ये फरक आहे. आपण ढोबळमानाने दोन्ही संकल्पना एकमेकांना और म्हणून वापरतो, एकमेकांना पर्यायी म्हणून वापरतो, परंतु या दोन्हीमध्ये सूक्ष्म अशा प्रकारचा फरक आहे. लोकसाहित्य म्हणजे काय, तर मानवी जीवनाच्या ज्या पारंपरिक कृती आणि उक्ती या दोन्हींचा समावेश लोकसाहित्यात होतो. कृती म्हणजे जसं नृत्य, नाट्य, पदन्यास, चित्र, या सगळ्यांचा कृतीमध्ये समावेश, जे आपण ॲक्शन करतो, कृती करतो त्यांचा. आणि उक्ती म्हणजे जे मौखिक आहे, जे शाब्दिक आहे. उदाहरणार्थ लोककथा, लोकगीतं, म्हणी, वाक्प्रचार, हे या सगळ्यांचा समावेश लोकसाहित्य या संकल्पनेत होतो. परंतु लोकवाङ्मय ही जी संकल्पना आहे, ज्यामध्ये वाङ्मय हा शब्द आलेला आहे, तर याच्यामध्ये जो लोकसाहित्यामधला फक्त शाब्दिक आविष्कार आहे, जो शाब्दिक भाग आहे, शब्द भाग आहे, त्याचा समावेश लोकवाङ्मय या संकल्पनेत होतो. मग यात काय येतं, तर लोककथा येतात, लोकगीतं, लोककथागीतं, म्हणी, वाक्प्रचार, ओवी, उखाणे, हे जे शाब्दिक कला प्रकार आहेत, शाब्दिक प्रकार आहेत, या सगळ्यांचा समावेश लोकवाङ्मय, फोक लिटरेचर असं आपण त्याला म्हणतो, याच्यामध्ये होतो. लक्षात आलं, लोकसाहित्य म्हणजे मानवाच्या पारंपरिक कृती उक्ती आणि लोकवाङ्मय म्हणजे मानवाच्या पारंपरिक उक्ती किंवा जे शाब्दिक आहे, शाब्दिक भांडार आहे जुन्या काळातलं, त्याचा समावेश लोकवाङ्मय या संकल्पनेत होतो. परंतु साधारणपणे आपण लोकसाहित्य, लोकवाङ्मय या पर्यायी शब्दांचा वापर करत असतो. तर आपण लोकसाहित्य हे पाहूयात, त्यालाच आपण लोकवाङ्मय असंही आपण म्हणू शकतो. तर फोक लोअर या शब्दामध्ये दोन शब्द आहेत, एक आहे फोक आणि दुसरा आहे लोअर. फोक हा शब्द लोक या शब्दासाठी वापरलेला आहे. मग आता हे जे लोक आहे, या लोक या संज्ञेला एक निराळा अर्थ आहे. लोक म्हणजे काय, तर जनसमुदाय. हा जनसमुदाय कोणता, तर निसर्गाशी जवळ असणारा एक संस्कृती व परंपरा, संस्कृती संदर्भ असलेला समाज म्हणजे लोक. शहरी संस्कृतीपासून दूर असलेला स्वाभाविक जीवन जगणारा जनसमुदाय म्हणजे लोक असंही अनेक अभ्यासकांनी म्हटलेलं आहे. लोक हा शब्द अनेक अर्थछटांनी भरलेला आहे. त्याचे काही विशेष आपल्याला सांगता येतात. ते असे की आदिम जीवनाशी जवळचे नाते असलेला किंवा आदिम जीवनाशी नाते असलेला, स्वतंत्र अस्तित्व असलेला, पारंपरिक जीवन जगणारा, मॉडर्न नाही, फ्लॅट संस्कृतीमधला पिझ्झा बर्गर खाणारा नाही, तर पारंपरिक जीवन जगणारा, तर तो
स्वतःची सांस्कृतिक परंपरा असलेला आणि समूह भावनांनी एकवटलेला समाज म्हणजे लोक. असे लोक लोकसाहित्य या संकल्पनेतल्या पहिल्या लोक या शब्दाला अभिप्रेत आहे. दुसरा जो शब्द आहे तो आहे साहित्य. साधारणपणे आपण आज साहित्य हा शब्द वाङ्मय लिटरेचरसाठी वापरतो. लोकसाहित्यातील साहित्य म्हणजे वाङ्मय याबरोबर साधन सामुग्री असाही त्याचा अर्थ होतो. परंपरेने लोकजीवनात प्रचलित असलेल्या बाबी, मग त्या भौतिक स्वरूपाच्या असोत, शाब्दिक आविष्काराच्या असोत किंवा सांस्कृतिक असोत, कुठलेही असोत, त्या लोकसाहित्याच्या कक्षेमध्ये येत असतात. म्हणून लोकसाहित्यातल्या लोक आणि साहित्य या दोन्ही शब्दांना एक स्वतंत्र विशिष्ट अशा प्रकारचा अर्थ, तो खूप मोठी व्याप्ती आहे त्याची. आपण थोडक्यात इथं आपण बघितलं तर अशा प्रकारे परंपरेने चालत आलेली लोकजीवन पद्धती म्हणजे लोकसाहित्य असं आपल्याला म्हणता येतं. शतकानुशतके अनेक शतकांपासून चालत आलेल्या पारंपरिक बाबी, विधी, प्रथा, परंपरा, सण, उत्सव जे काही आपलं पारंपरिक आहे त्या सगळ्यांचा समावेश लोकसाहित्यामध्ये होतो. मग आता लोकसाहित्य ही संकल्पना आपल्या लक्षात आली, परंतु पुन्हा एकदा या लोकसाहित्याचे एक शास्त्रीय पद्धतीने आपल्याला माहिती झाली पाहिजे. लोकसाहित्य म्हणजे नेमकं काय हे सांगता येण्यासाठी आपण लोकसाहित्याचा अधिक अभ्यास करण्यासाठी किंवा लोकसाहित्य संकल्पना विस्ताराने समजून घेण्यासाठी आपण लोकसाहित्याच्या काही व्याख्या पाहूया. लोकसाहित्य म्हणजे काय, लोकसाहित्याची व्याख्या. त्यामध्ये श्रीमती दुर्गा भागवत यांनी एक व्याख्या केलेली आहे. त्या असं म्हणतात की लोकसाहित्याला त्यांनी सजीव अवशेष असं म्हटलेलं आहे. लोकसाहित्य म्हणजे काय, सजीव अवशेष, की आपल्या प्राचीन परंपरेचे सजीव अवशेष. साधारणपणे अवशेष मृत असतात, म्हणजे ते काही जिवंत नसतात, परंतु त्या प्राचीन परंपरेचे, प्राचीन संस्कृतीचे सजीव अवशेष असं त्यांनी लोकसाहित्याला म्हटलेलं आहे. तर लोकसाहित्याची व्याख्या करताना जोनास बॅलिस हा जो पाश्चात्य अभ्यासक आहे तो असं म्हणतो की लोकसाहित्याची निर्मिती आदिम जीवनात झाली असून ही निर्मिती ध्वनी आणि शब्द यांच्याबरोबरच लोकभ्रम, विश्वास, रूढी, प्रथा, कला, नाट्य इत्यादी स्वरूपाची असते. लोकसमूहाच्या पारंपरिक जीवनाचा काय म्हणतो तो व्याख्या करताना, लोकसमूहाच्या पारंपरिक लोकजीवनाचा आविष्कार म्हणजे लोकसाहित्य. शेवटची शब्द लक्षात घ्या. शेवटची एक लाईन ही आपली व्याख्या म्हणजे येऊ शकते की जोनास बॅलिस असं म्हणतो की लोकसमूहाच्या पारंपरिक लोकजीवनाचा आविष्कार म्हणजे लोकसाहित्य. तर व्याख्या करताना मारिचस बार्डी हा जो अभ्यासक आहे तो असं म्हणतो, लोकजीवनातील रूढी, प्रथा, पारंपरिक व्यवसायाचं ज्ञान, कौशल्य, मौखिक परंपरेने आलेली गीते, कथा, उत्सव यांचा समावेश लोकसाहित्यात होतो. आता या व्याख्येमध्ये लोकसाहित्यात काय काय येतं याच्यावरून त्याने लोकसाहित्याची व्याख्या केलेली आहे. तर B.A. बॉटकिन हा अभ्यासक असं म्हणतो, वर्तमान समाजातील असं ज्ञान की जे परंपरेनं लोकजीवनात उपयोगात आणलं जातं. वर्तमान समाजातलं असं ज्ञान की जे परंपरेनं लोकजीवनात उपयोगात आणलं जातं, म्हणजे आजचं नाहीये ते, परंपरेनं प्राचीन काळापासून चालत आलेलं. व वर्तमान समाज जीवनातील पारंपरिक संस्कृतीविषयी जी जीवनविषयक जाणीव म्हणजे लोकसाहित्य होय. की आजच्या लोकजीवनात, वर्तमान जीवनामध्ये उपयोगात आणलेलं पारंपरिक ज्ञान आणि काय की वर्तमान समाज जीवनातील पारंपरिक संस्कृतीविषयक व जीवनविषयक जाणीव म्हणजे लोकसाहित्य असं B.A. बॉटकिन म्हणतो. तर जॉर्ज एम फॉस्टर हा अभ्यासक असं म्हणतो की लोकसमूहाच्या अलिखित म्हणजे काय, लिहिलेलं नाही असं ते, म्हणजे लोकसमूहाच्या अलिखित म्हणजेच मौखिक स्वरूपातील भाषाविष्काराचा, लोकविश्वास, लोकभ्रम, पारंपरिक खेळ, उत्सव, चेटूक इत्यादीचा समावेश लोकसाहित्यात होतो असं जॉर्ज एम फॉस्टर यांनी केलेली व्याख्या आहे. तर अशा प्रकारच्या अनेक व्याख्या केल्या आहेत. त्यात एक छोटी व्याख्या आहे स्मिथ या अभ्यासकाची. तो असं म्हणतो, अगदी छोटी व्याख्या पण महत्वाची व्याख्या आहे, लोकसमूहाचे पारंपरिक जीवन, लोकसमूहाचे पारंपरिक जीवन म्हणजेच लोकसाहित्य होय. छोटी आणि महत्वाची व्याख्या.
लोकसमूहाचं पारंपरिक जीवन, कुठलाही समुदायाचा असतो, समाज असतो, त्या लोकसमूहाचं पारंपरिक जीवन म्हणजे लोकसाहित्य होय, अशी छोटीशी व्याख्या स्मिथ यांनी केलेली आहे. अशा प्रकारे लोकसाहित्य म्हणजे काय हे आपल्या लक्षात येऊ शकतं. आता या लोकसाहित्याच्या या व्याख्या पाहिल्यानंतर याचं स्वरूप नेमकं काय आहे, काय सांगतात आपल्याला या व्याख्यांच्या आधारे, तर शरद व्यवहारांची एक व्याख्या तुम्हाला मी जरा सांगतो. शरद व्यवहारे यांनी एक व्याख्या केलेली आहे. लोकसाहित्य म्हणजे लोकमानसाच्या कृती उक्तीची अभिव्यक्ती, पारंपरिक लोकजीवन पद्धतीची अभिव्यक्ती होय. अशा प्रकारे आपण व्याख्या बघितल्या. आता स्वरूप बघत असताना आपल्या या व्याख्येच्या आधारे किंवा आतापर्यंत केलेल्या विवेचनाच्या आधारे आपल्याला काही महत्त्वाचे मुद्दे सांगता येतात की लोकसाहित्य हा त्या लोकसंस्कृतीचा एक स्वाभाविक प्रवाह असतो. एखाद्या लोकसमाजाचे आचार, विचार, रूढी, प्रथा, परंपरा, कथा, संगीत, नृत्य इत्यादी पारंपरिक माध्यमातून अभिव्यक्त होतं तेव्हा या माध्यमांना लोकसाहित्याचं स्वरूप लाभतं. म्हणजे हे जे कला प्रकार आहेत हे जेव्हा पारंपरिक माध्यमातून अभिव्यक्त होत असतील तेव्हाच त्यांना लोकसाहित्याचं स्वरूप प्राप्त होतं. आधुनिक काळातली आपली एखादी कविता असेल, एखादं गाणं असेल, गीत वगैरे अलीकडच्या काळातली आपण गीतं, गझल, कवाली, ही जी गाणी आहेत ही जर पारंपरिक पद्धतीनं अभिव्यक्त झालेली नसतील किंवा प्राचीन काळापासून परंपरेनं चालत आलेली नसतील तर त्यांना आपण लोकसाहित्य म्हणू शकत नाही. आजकालच्या कवितांना, गीतांना आपण लोकसाहित्य या संज्ञेमध्ये बसवू शकत नाही, कारण पारंपरिकता हा लोकसाहित्याचा अत्यंत महत्त्वाचा विशेष असतो. लोकसाहित्य व लोकजीवन यांच्यात एक अतूट अशा प्रकारचं बंधन असतं. लोकजीवना व्यतिरिक्त लोकसाहित्य निर्माण होत नाही आणि लोकसाहित्य किंवा लोकवाङ्मय ही कोणत्याही एका व्यक्तीची निर्मिती नसते, तर ती समूहाची निर्मिती असते, त्याच्यावर समूहाची मालकी असते. म्हणून लोकसाहित्याच्या जडणघडणीत लोकजीवनाचा महत्त्वाचा वाटा असतो. लोकसाहित्याच्या जडणघडणीत लोकजीवनाचा वाटा असतो आणि दुसरी गोष्ट, लोकजीवनाला आकार देण्यात लोकसाहित्याचा हात असतो. म्हणजे दोन्ही गोष्टी परस्परांशी संबंधित आहेत. लोकजीवन, लोकसाहित्य दोघांचाही परस्परांवर प्रभाव आहे, परिणाम आहे, दोघांचा परस्परांशी सहसंबंध आहे. त्यामुळेच पारंपरिक लोकजीवन पद्धती म्हणजे लोकसाहित्य असं म्हटलं जातं. परंपरा सातत्यामुळं प्राचीन संस्कृतीचे, प्राचीन साहित्याचे अवशेष पुढच्या पिढीपर्यंत जातात. परंपरा सातत्यामुळे एक पिढी आपलं ज्ञान, आपलं कौशल्य, आपल्या प्रथा परंपरा पुढच्या पिढीला संक्रमित करते आणि पुढची पिढी आपलं संचित, आपली परंपरा, आपली संस्कृती म्हणून ते स्वीकारित असते. म्हणून परंपरा सातत्यामुळे प्राचीन संस्कृतीचे अवशेष पुढच्या पिढीपर्यंत जातात. उदाहरणार्थ आज असलेली वृक्षपूजा आजही करतात. म्हणजे त्या वटपौर्णिमेला वडाची पूजा असेल किंवा काही भागामध्ये ते आवळी पूजा करतात. आवळा हे जे फळ आहे त्या आवळीचं झाड असतं, त्या झाडाची पूजा अनेक ठिकाणी करतात. वटपौर्णिमेला आपण वडाची पूजा अनेक महिला करतात. अशी वृक्षपूजा असेल किंवा लोकदैवताची पूजा असेल, प्राणीपूजा असेल. आता पोळा हा आपल्या शेतकऱ्यांचा, बैलांचा सण, आणि मग त्या बैलाची पूजा, प्राण्याची पूजा आपण करत असतो. नागपंचमीला नागाची पूजा करत असतो. किंवा दिवाळीला असेल, आपल्या वाड्यामध्ये असणाऱ्या गायी असतील किंवा बाकी जनावर असतील यांची आपण पूजा करत असतो. अशी वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळ्या पद्धतीनं, वेगवेगळ्या प्रसंगी केली जाणारी वृक्षपूजा, प्राणीपूजा, लोकदैवताची पूजा, वेगवेगळे सण आहेत. त्यानिमित्तानं जे लोकदैवत आहेत, म्हसोबा असेल किंवा आणखीन त्या कोणा समाजाचे मर्यादा असेल, वेताळा असेल किंवा आणखीन कुठले लोकदैवत असतील किंवा खंडोबा असेल, देवी असेल, असे अनेक लोकदैवत आहेत. त्या लोकदैवतांच्या जत्रा, यात्रा, त्यांची पूजा हे सगळं परंपरेनं चालत आलेलं आहे. आणि म्हणून हा प्राणीपूजा किंवा वृक्षपूजा किंवा लोकदैवताची पूजा हा परंपरेचा वारसा असतो. लोकसाहित्य लोकांचं असतं. तुम्हाला बघा सांगितलं की त्याच्यावर कोणाही एकाची मालकी नसते की मी निर्माण केलेलं साहित्य माझं आहे असं म्हणता येत नाही. की लोकांची समूहाची निर्मिती असते, त्यात व्यक्तिगतपणाचा अभाव असतो. व्यक्तीऐवजी या परंपरावर, या लोकसाहित्यावर, लोकसाहित्यातल्या बाबींवर समाजाची, समूहाची मालकी असते. समाजाची किंवा समूहाची मालकी असते
म्हणून लोकसमूह हा जो परंपरागत जीवन जगत असतो, तो सुद्धा मॉडर्न नव्हे, परंपरागत जो समाज जीवन जगतो तोच परंपरांना स्वीकारतो. मॉडर्न समाजामध्ये किंवा अलीकडच्या काळामध्ये, आधुनिक काळामध्ये आपण सगळ्या परंपरा स्वीकारतोच असं नाही. म्हणून हा जो परंपरागत जीवन जगणारा असतो त्याच्या समूहात अशा प्रकारच्या लोकसाहित्याची, लोकवाङ्मयाची निर्मिती होत असते. लोकसाहित्याच्या निर्मितीत आणि प्रचलनात परंपरा महत्त्वाची असते. हे प्रचलन स्वाभाविकपणे होत असतं. शब्द, वस्तू, कल्पना आणि रूप यातून लोकसाहित्याचा आविष्कार घडत असतो. आणखीन एक महत्त्वाचं स्वरूपामध्ये आपलं सांगायचं झालं तर एक वैशिष्ट्य पण ते आहे की लोकसाहित्य हे मौखिक किंवा अलिखित स्वरूपात असतं. लोकसाहित्य हे मौखिक किंवा अलिखित म्हणजे ते लिहिलेलं नसतं. आपल्याकडे आजही प्रचलित असलेली अनेक गाणी, ज्याला आपण लोकगीतं असं म्हणतो, लोककथागीतं असं म्हणतो, किंवा जनमानसामध्ये प्रचलित असलेल्या लोककथा, दंतकथा, या मौखिक परंपरेनं एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे आलेल्या असतात. त्या कुठेही पूर्वीच्या काळात लिहून ठेवलेल्या नव्हत्या. किंवा आपल्याकडे जे परंपरेनं चालत आलेले सण, वार, उत्सव, विधी, परंपरा, जत्रा, नवस, सायास, उत्सव, हे सगळं परंपरेनं चालत आलेलं. कुठे लिहून ठेवलं नव्हतं की अशा प्रकारे हे तुम्ही केलं पाहिजे, या जत्रा अशा टायमाला भरवल्या पाहिजेत. हे परंपरेने चालत आलेलं आहे. म्हणून लोकसमूहाच्या जगण्याचा अविभाज्य घटक असलेल्या या सगळ्या बाबीमध्ये अलिखितपणा आणि पारंपरिकता हे एक महत्त्वाचे त्याचे विशेष असलेले आपल्याला पाहायला सापडतात. अशा प्रकारे या तासिकेमध्ये, या व्हिडिओमध्ये आपण लोकसाहित्य किंवा लोकवाङ्मय म्हणजे काय, लोकवाङ्मय, लोकसाहित्याची संकल्पना आणि स्वरूप हे बघितलं. पुढच्या तासामध्ये आपण लोकसाहित्याची व्याप्ती हा घटक पाहणार आहोत. तुर्तास आपण या ठिकाणी थांबूयात.